नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मी आज बनवणार आहे कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक जुडी घेतलेली आहे कोथिंबीरची. तर आता वडीसाठी वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी भाजलेला खोबरा, लसूण, हिरवी मिरची, जिरे, अद्रक हे सर्व वाटून घ्यायचे आपल्याला. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे. तर आता त्यामध्ये ते वाटलेले वाटण सर्व कोथिंबीरमध्ये घालायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आगरी तिखट मसाला, हळद, मीठ व गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि त्यानंतर बेसन जेवढे प्रमाण हवे तेवढे टाकत जायचे आहे आणि एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर मिक्स करण्यासाठी त्यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये चिंचेचे कोळ सुद्धा थोडं घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे व त्यानंतर त्यावर सर्व सारण असं पसरवायचं आहे आपल्याला. तर मी 2 साचे घेतले आहेत. त्यानंतर त्यावर थोडी थोडी तेल टाकायचे आपल्याला. तर आता गॅसवर मी वाफवायला ठेवलेली आहे वडी. तर आता वाफून झालेली आहे वडी. तर मस्त असे कडक झालेले. आता तुकडे पाडायचे आहेत आपल्याला. तर आता वडीचे तुकडे पाडलेले आहेत. तर आता आपल्याला तेलामध्ये क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत चांगले. मी कढईमध्ये तळते, तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर कोथिंबीर वडी पहा किती छान लाल रंग आलेला आहे. तर मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की बनवा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.